नमस्कार। महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक पदी वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र प्रमोद राव राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे, त्याबद्दलची ही बातमी। महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रमोद पुंडलिक राव राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे। राव राणे हे भाजपा जिल्हा सरचिटणीस म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे ते सरचिटणीस असून वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहेत। विशेष म्हणजे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यासाठी आरक्षित असलेल्या सर्वसाधारण जागेसाठी प्रमोद राव राणे यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली होती। महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक मे 2023 रोजी जाहीर झाली होती। मात्र ही निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली होती, त्यामुळे शासनाकडून या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती। 25 जानेवारी 2024 रोजी उच्च न्यायालयाने निवड प्रक्रियेचे कामकाज योग्य ठरवत निवडणुकीवरील स्थगिती रद्द केली आणि महाराष्ट्रातील एकूण 19 संचालक या पणन महासंघाच्या संचालक मंडळामध्ये निवडून येतात। यातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या 5 जिल्ह्यांसाठी 2 जागा सर्वसाधारण गटाकरता आरक्षित होत्या। या 2 जागांसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र प्रमोद राव राणे यांनी उमेदवारी दाखल केलेली होती आणि आता जाहीर झाल्यानुसार प्रमोद राव राणे हे पणन महासंघाच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत। कोकण विभागात आवश्यक त्या ठिकाणी नवीन गोदामे, नवीन कोल्ड स्टोरेज, जुन्या गोदामांची दुरुस्ती यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे नोंदणी प्रक्रियेतील संस्थांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील। महासंघाच्या छत्रपती संभाजीनगर, नळदुर्ग, बुलढाणा येथील भगीरथ मिश्र खतांच्या निर्मितीप्रमाणे कोकणातही भगीरथ मिश्र खतांच्या निर्मितीसाठी तसेच पणन महासंघाच्या धुळे, अहमदनगर प्रमाणे कोकणातही वैभव पशुखाद्य कारखान्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रमोद राव राणे यांनी यावेळी सांगितले। ते म्हणाले, अटल पणन विकास महा अभियानांतर्गत उत्पादन, ब्रँडिंग व विक्री व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कोकण विभागातील 5ही जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांना GI मानांकन मिळाले आहे। अशा पदार्थांचे एकत्रितकरण करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कोकण विभागातील सर्व संस्थांना एकत्रित आणून शेतकऱ्यांशी नियमितपणे संपर्क करून त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी व त्यांच्या हितासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पणन महासंघाचे संचालक प्रमोद राव राणे यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रमोद राव राणे यांच्यावर महाराष्ट्रभरातून आणि विशेषतः कोकणातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालकपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र आणि वैभववाडी तालुक्याचे सर्वसमावेशक नेतृत्व
प्रमोद रावराणे यांची पणन महासंघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा या चॅनेलच्या वतीने पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांचे हार्दिक अभिनंदन। वैभववाडी तालुक्याचं सर्वसमावेशक नेतृत्व असलेलं, वैभववाडी तालुक्याचं सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असलेले प्रमोद रावराणे यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। आपण पणन महासंघाचे संचालक प्रमोदभाई रावराणे यांना कमेंट्स बॉक्समध्ये अभिनंदनाच्या कमेंट्सही करू शकता। पुन्हा एकदा वैभववाडी तालुक्याचं सर्वसमावेशक नेतृत्व, वैभववाडी तालुक्याचं सर्वसमावेशक व्यक्तिमत्व प्रमोद रावराणे यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिम्मत दाखवतो। साथ तुमची, हिम्मत आमची। बोला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक